नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एका जिल्ह्यातील एका झेडपीमधून म्हणा, नगरपालिका म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा, यामधून एका उमेदवाराला किती प्राधान्यक्रम येऊ शकतात, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले होते, सर एका जिल्ह्यासाठी एकच प्राधान्यक्रम येणार का? सपोज झेडपीचा एकच प्राधान्यक्रम आला, त्यात सगळं झेडपीच्या शाळा आलेल्या, त्यानंतर नपाची एक शाळा आली, नगरपालिकेत सगळ्या त्यातल्या आल्या, महानगरपालिकेचे एकच येणार आहे, म्हणजे एका जिल्ह्यात तीनच असे प्राधान्यक्रम विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येणार का, असाही प्रश्न आहे. सो हा प्रश्न पहिले समजून घ्या काय, मग त्याचं उत्तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. कधी कधी प्रश्नच पडत नाही असा पण आहे का प्रश्न, त्यामुळे ते समजून घ्या की तुम्हाला प्राधान्यक्रम येत असताना एखादा जिल्हा मी समोर ठेवला, सपोज नाशिक जिल्हा ठेवला, तर नाशिक झेडपी एकच प्राधान्यक्रम येणार आहे, त्यामार्फत झेडपीच्या सगळ्या जागांसाठी मी अप्लाय करू शकतो का, सगळ्या जागांसाठी मी पात्र असणार का, हे पण प्रश्न असणार. थोडक्यात समजून घेऊया, कारण तुम्हाला 100 प्राधान्यक्रम असणार आहे. सो 100 प्राधान्यक्रम देत असताना ह्या गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर विनाकारण तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्याल आणि चुकीच्या ठिकाणी कदाचित सिलेक्ट होईल पण किंवा नाही पण होऊ शकतं. सो याला जबाबदार तुम्हीच असणार, कारण तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहात. सो प्राधान्यक्रम देण्याच्या अगोदर भरपूर सारे व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेले आहे, अजूनही काही छोटे छोटे व्हिडिओ घेत आहे, त्यातला हा एक व्हिडिओ महत्त्वाचा आहे. चला तर मग बघूया आपण. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की प्राधान्यक्रम देण्यापासून ती नियुक्ती होईपर्यंत प्रत्येक घटकांवरती तुम्हाला मार्गदर्शन करणारी टीम इथे अवेलेबल आहे. त्यासाठी मेंटॉरिंग बॅच पण आम्ही लॉन्च केलेली आहे. त्या पलीकडे आम्ही युट्यूबला पण लेक्चर घेतच आहोत, त्यावरती पण माहिती येते, फक्त तो स्कॅटर्ड आहे. एक तुम्हाला सिक्वेन्सनी माहिती आम्ही देणार आहोत. ज्यांना अपेक्षित त्यांनी नक्की जॉईन करा. ज्यांना वाटतं युट्यूबवर मला बघायचं सर, तिथे बघू शकतात. दुसरं काय, महामॅरेथॉन सिरीज आपली चालू होती बघा, सगळ्या विद्यार्थ्यांना लगेच कळवा. टीईटीची महामॅरेथॉन सिरीज इग्नाइट अकॅडमी घेते. 13 तारखेपासून 21 तारखेपर्यंत दररोज 6 तासांचं सेशन आहे. प्रत्येक फॅकल्टी तुमच्या समोर येणार आहे, 6 तासात तुमची रिव्हिजन करून येणार आहे. महाराष्ट्रात कुणीच असं करत नाही. इग्नाइट अकॅडमी सवय पाडलेली, सगळ्या महाराष्ट्रात आता ती सवय हळूहळू रुजणार आहे. विद्यार्थ्यांसाठी घेतलेला महत्वाचा इनिशिएटिव्ह तुम्हाला काय वाटतं, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आता पहिले तर बघा, एक मोठा प्रश्न तुमच्या समोर ठेवला मी, प्राधान्यक्रम एका जिल्ह्यातील झेडपी असेल, मनपा असेल किंवा नगरपालिका असेल, किती व कसे येणार आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला कसे येऊ शकतात बघा. 1 ते 5 गटाला येऊ शकतो. सपोज मी झेडपी पकडला, तर झेडपी मध्ये 1 ते 5 गटाला हा पहिला प्राधान्यक्रम आला, 6 ते 8 ला हा दुसरा प्राधान्यक्रम देऊ शकतात, 9 ते 10 ला येऊ शकतो, 11 ते 12 फार क्वचित पण येऊ शकतो. त्यानंतर विषय तुमचा काय आहे त्यानुसार येऊ शकतो. आता हे तर मी बाजूला ठेवतो, पण हे मुद्दे लक्षात काय घ्या, विषयानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम येणार आहे. माध्यमानुसार प्राधान्यक्रम इथे मी पकडतो 5वा, कारण काही मराठी माध्यमे, काही सेमी इंग्रजी माध्यमे, काही इंग्रजी माध्यमे, काही विद्यार्थी 3 ठिकाणी पण अप्लाय करू शकतात, काही विद्यार्थी 2 ठिकाणी किंवा एका ठिकाणी अप्लाय करू शकतात. आणि तुमच्या कॅटेगरी ओपन नुसार तुम्हाला ह्या जागा मिळणार आहे. या संदर्भात कालच मी व्हिडिओ घेतलेला आहे, तो एकदा व्यवस्थित बघा, त्यामध्ये डिटेल माहिती मी टाकलेली आहे. संबंध डिटेल व्हिडिओ घेतला बघा. तुमचे प्राधान्यक्रम तुम्हाला किती जागांसाठी इथे कॉम्पिट करायला लावणार आहे, लक्षात घ्या. आता इथे एका झेडपीचा विचार करा, 5 प्राधान्यक्रम. अजून काय होऊ शकतं यामध्ये, 6वी ते 8वी फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं माझा विषय गणित आहे, मग काय होऊ शकतं, काही ठिकाणी मागणी करत असताना काही ठिकाणी फक्त गणितासाठी एक प्राधान्यक्रम येऊ शकतो 6 नंबरचा. काही ठिकाणी काय करतात, गणित आणि त्याच शिक्षकाला विज्ञान सुद्धा शिकवण्यासाठी ती शाळा त्याला घेते, हा झाला 7वा प्राधान्यक्रम. तेच तुम्ही इथे 9 ते 10 ला आणि 11 ते 12 ला पण विचारात घेतले, तर इथे 2, इथे 9 आणि इथे अजून 2, 11 असे 11 प्राधान्यक्रम इथे जनरेट झाले. म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला परत इथे पण होऊ शकतं इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यम असंही होऊ शकतं. मग तोही विचार केला तर इथे अजून प्राधान्यक्रम म्हणजे 11 प्लस प्राधान्यक्रम तुम्हाला एकाच झेडपी मध्ये येऊ शकतात. म्हणजे 1/4 किंवा आपण म्हणूया का 1/6 प्राधान्यक्रम एका झेडपीला येऊ शकता. किती म्हटलं मी तुम्हाला, 1/6 पण येऊ शकता, कधी कधी 1/5 पण येऊ शकता. एका झेडपीमध्ये एवढे प्राधान्यक्रम येऊ शकतात. उदाहरणार्थ मला वाटलं की सर मला नाशिकमध्ये जॉब करायचा आहे, मला सगळं फॅमिली सगळं नाशिकच आहे, मला नाशिकच करायचं आहे. सो नाशिक जिल्ह्याचे मला किती प्राधान्यक्रम येऊ शकतात, तर नाशिक जिल्ह्याचे जर सगळ्याच ठिकाणी व्हॅकन्सी असेल, सगळ्या गटांमध्ये व्हॅकन्सी असेल, त्यामध्ये तुमचा विषय पण असेल, तुमच्या कॅटेगरीला पण जागा असेल किंवा ऍटलिस्ट ओपनला जागा असेल, तर हे सगळे प्राधान्यक्रम लक्षात घेतले तर तुम्हाला 15च्या अराउंड इथे प्राधान्यक्रम एकाच जिल्ह्यासाठी, एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी येऊ शकतात. म्हणजे मी तिघे पकडले याच्यामध्ये, तर तुम्हाला ते येऊ शकतात. सो लक्षात घ्या. आता मी इथे पकडताना तुम्हाला झेडपी पकडलंय, हे सगळं झेडपीचं पकडलंय, पण होऊ शकतं इथे नपा जर पकडलं, मनपा पकडले, तर त्यांचे पण प्राधान्यक्रम येऊ शकतात.
इथे झेडपीच पकडलं फक्त. मग इथे जर 11 आतापर्यंत झाले तर यांची जरी पकडले 11 3 33, अजून वाढले तर 40 पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे हे 1/3 1 सेकंड पण जाऊ शकतात एकाच जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला ऍड कडे घेऊन जातो, तुमच्या अजून क्लिअर लक्षात येईल की मला काय म्हणायचंय. सपोज ही जाहिरात आहे सोलापूरची 15 जानेवारी 2024 ची जाहिरात आहे. ही झेडपीची जाहिरात तुमच्या लक्षात आली असेल. ही एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी म्हणजे झेडपीची जाहिरात आहे. सोलापूरची विदाऊट इंटरव्ह्यू साठीची जाहिरात आहे. आता ती जाहिरात तुम्हाला बघायला मिळते आरक्षणासहित. बघा, हे आहे आडवं आरक्षण जे नेहमी आडवं येतं, आणि हे आहे उभं आरक्षण हे नेहमी उभंच राहतं. बरोबर की नाही. हे टोटल जागा किती इथे 403. याच्यावर डिटेल व्हिडिओ घेतलाय काल, तुम्ही एकदा बघून घ्या. आता यामध्ये खाली जर तुम्ही गेलात ना, तुमच्या इथे लक्षात बघा इथे कसं दिलं त्यांनी. आता इथे बघा, जसं की मराठी मीडियमची शाळा आहे आणि इथे इंग्लिशचं माध्यम आहे, म्हणजे ही झाली सेमीची शाळा, सेमीची. आणि या ठिकाणी 1 ते 5 सगळेच चालतात, ऑल सब्जेक्ट चालतो, तुम्हाला येणारच आहे. म्हणजे तुम्ही जर पात्र असाल तिथे येणारच आहात. त्यानंतर इथे सुद्धा मराठी आहे. इथे मराठी ही प्युअरली मराठी माध्यमची शाळा आहे. सो बघा, तुम्ही GR बघितले असेल, पवित्र पोर्टलचे नोटीस बघितले असेल, तर या ठिकाणी इथे दोघांना चान्स मिळू शकतो. जर व्यावसायिक अर्हता इंग्लिशचा नसेल उमेदवार भेटत, तर दोन्ही ठिकाणी त्या उमेदवाराला चान्स मिळू शकतो. सो मराठी माध्यम इंग्लिश माध्यम हे दोघे त्यांना असू शकणार आहे. खाली जर गेलो मी 6 ते 8 ला, बघा आता 6 ते 8 मध्ये तुम्हाला बघा 6 ते 8 साठी मला मॅथमॅटिक्स आणि सायन्सचा उमेदवार चालतोय. मॅथमॅटिक्स सायन्सचा म्हणजे नुसतं मॅथ असेल पण त्याला आम्ही सायन्स देणार आहे म्हणून त्याला पण इथे प्राधान्यक्रम येणार आहे. इथे पण जागा त्याला येऊ शकतात. काही ठिकाणी बघा ह्या लँग्वेजच्या सोडल्या तर काही ठिकाणी जाहिरातीमध्ये ना, आता इथे नाही ही जाहिरातीमध्ये, पण काही जाहिरातीमध्ये फक्त काय झालंय, सायन्स पाहिजे आम्हाला, फक्त काय पाहिजे, सायन्स. म्हणजे इथे काय दिलं त्यांनी, फक्त जसं मी इथे तुम्हाला म्हटलं की मॅथमॅटिक्सची जागा आहे. इथे बघा, इथे मॅथमॅटिक्सची जागा आणि सायन्सची दोघं दिलेले आहे. काही ठिकाणी फक्त मॅथची जागा असेल, काही ठिकाणी फक्त सायन्सची जागा असेल. मग इथे ही पण जागा त्यांना मिळू शकते. मॅथची असेल मॅथ पण मिळू शकते, सेपरेट सायन्स पण मिळू शकते. डिपेंड, सायन्स असेल तर सायन्स सेपरेट आणि सायन्स प्लस मॅथ मिळू शकते. मॅथ सेपरेट असेल तर मॅथ प्लस सायन्स पण मिळू शकते. असे इतर विषयांच्या पण जोड्या, इतिहास भूगोल पाहिजे, फक्त इतिहास पाहिजे, सामाजिक शास्त्र पाहिजे, असं पण आहे. सो अशा पद्धतीने तुमचे प्राधान्यक्रम अजून वाढत जातात. कारण तुम्ही जेवढ्या जागांसाठी, याला सेपरेट जागा आहेत ना, याला प्राधान्यक्रम देता 75 जागा, यांना 27 जागा, ह्या 27 जागा, यांना प्राधान्यक्रम सेपरेट तुम्हाला द्यावा लागतो. सो त्यानुसार तुमचा प्राधान्यक्रम इथे कॅल्क्युलेट केला जातो. तुमच्या लक्षात आला असेल मला काय म्हणायचंय, समजलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हे जर आता नाही कळलं तर जेव्हा प्राधान्यक्रम द्यायची प्रोसेस चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर कट सांगणारच आहे, नो डाऊट. पण बिफोर ही तुम्हाला थोडीफार कल्पना असावी यासाठी हा व्हिडिओ घेतलाय. हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून पुढचे काही व्हिडिओ माझे येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणती शाळा तुम्हाला मिळते, कशी आणि कधी कळतं, आणि खाजगी संस्था प्राधान्यक्रम कसे येतात ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो. आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, सगळ्यांना शेअर पण करा. आणि ज्यांना मेंटॉरिंग बॅच हवी असेल त्यांनी बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्टली बॅच जॉईन करा. अदरवाईज ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.